रामकृष्ण हरी. का संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं स्वागत आहे अगदी मनापासून. इथं मी कढई घेतलेली आहे आणि संपूर्ण वस्तू अगदी सारख्या घेतलेल्या आहेत. डाळ, तांदूळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि पोहे हे अगदी सारखं घेतलेलं आहे. अगदी कोणतीच वस्तू कमी जास्त नाही. मग आता इथं मी कढईत तांदूळ टाकून घेते. बघा, आपण ह्या पाण्यात तांदूळ आणि ह्या संपूर्ण डाळी टाकून बघूया आपण काय होतंय ते. हे बघा, इथं हरभऱ्याची डाळ ही बी मी टाकून घेते. इथं मुगाची डाळ घेतलेली ही बी पूर्ण टाकून घेते त्याच्यात. आणि उडदाची सफेद डाळ घेतलेली आहे ती बी टाकून घेते. आणि इथं पोहे घेतलेले ते बी टाकून घेतलेले आहेत बघा. आणि अगदी स्वच्छ पाण्याने हे धुवून घेतले आणि त्याच्यात पाणी बी टाकून घेतले. पाणी बघा आपल्या म्हणतात ना 1 इंचाहून थोडंसं जास्त असं एवढ्या मापात मी पाणी ओतून ठेवलेलं आहे त्याच्यात. आता हे आपल्याला 5-6 घंटे भिजत ठेवायचे. आणि म्हणतात जेवढं भिजन तेवढं खूप छान होतं. असा हा नाश्ता आहे. मग नाश्ता कसा आहे चला पाहूया आता आपण. आता हे 5-6 घंटे झाले भिजून झालेलेत आहे. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघा. अगदी छान माहीम असं वाटायचं आहे. आणि वाटायला पाणी त्याच्यातलंच टाकायचं आहे आपल्याला. दुसरं पाणी काही यूज करायचं नाही आहे. चला मग आता हे वाटून घेऊया आपण. अगदी सुंदर वाटून घेऊया बघा. बघा आता मी कशी एकदम माहीम वाटते हे. अगदी बारीक असं वाटतं. तेवढा छान नाश्ता होतो ना. खूप छान होतो. अगदी एकदा खाल्ला परत भूकसुद्धा लागणार नाही असा हा नाश्ता होतो. हे बघा असं माहीम वाटून घ्यायचे. आणि त्याची क्वांटिटी म्हणतात ना ही अशीच ठेवायची. जास्त घट्ट बी नाही जास्त पातळ बी नाही, अगदी मध्यम. आणि तुम्ही असा नाश्ता बनवला की नाही हे मला नाही माहिती. मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मैत्रिणो, की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप कमाल आहे. हे बघा आता हे तर वाटून घेणार आहे आणि डबा तर आपला काय भरणार नाही. हो का, अगदी अर्धासुद्धा डबा नाही हा. आणि ना याला सोडा वापरणार आहे नाही इनो वापरणार आहे. इनो आपण जमलं तर नंतर थोडासा टाकू शकतो, पण आत्ता मी तर काहीच यूज करणार नाही आहे. आपल्याला हे पीठ अगदी रात्रभर तसंच ठेवायचे झाकून. बंद पॅक बंद ह्याच्यात ठेवायचे बघा. चला मग आता हा रात्रभर डबा आपण असं बघूया. आता बघा किती पीठ फुगलं, हे कमाल झालं एकदम अगदी वरपर्यंत. चला आता इथं वाटण्याची तयारी करूया. मिरच्या टाकल्या, जिरी टाकली आणि लसूण बी अगदी मुठभर टाकणार आहे बघा. इथं मी लसूण घेतला आहे तो बी टाकून घेतला आणि ते अगदी माहीम वाटून घ्यायचं आहे बघा आपल्याला. आणि इथं ओवा आहे ना क्रश करून टाकायचं आहे आपल्याला. आणि कसं आहे ओवा, जिरी आणि लसणाचा फ्लेवर हा एवढा छान लागतो, अगदी अप्रतिम लागतो. त्याच्यामुळे हे मी पूर्ण तसा न ओवा टाकता हे पूर्ण वाटूनच घेतलेलं आहे. हे बघा आता हे पीठ आपल्याला कढईत टाकून घ्यायचे. अगदी एवढी जाळी आली ह्या पिठाला बघा. बघा किती एकदम हलकं फुलफुलीत पीठ झाले. अशा पद्धतीने हे पीठ फुगलं आहे. एवढी छान अगदी मस्तपैकी बघा एवढं सुंदर हे पीठ फुगलं आहे मैत्रिणं. आणि न काही टाकता
नाही सोडा टाकला, नाही काही टाकलं. फक्त हा डबा मी कोमट पाण्यात रात्रभर ठेवला होता आणि अगदी जाळीदार पीठ फुगलं आहे आपलं. आता पीठ तर संपूर्ण कढईत काढून घेतलेले. इथं कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि कोथिंबीर. मी आता हे दोन्ही याच्यात टाकून देणार आहे. कांदा बी टाकायचा आहे आणि कोथिंबीर बी आपल्याला टाकायची आहे बघा. आणि कोथिंबीर बी टाकून घेतलेली. आता इथं मी कोबीचा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. ते बी समान घेतलेलं आहे, दोन्ही सारखं घेतलेलं आहे बघा. आणि तुमच्याकडे अजूनही काही भाज्या असल्या की त्या ॲड करू शकता. आता इथं माझ्याकडं टॅमॅटो तर नव्हता, टॅमॅटो बी टाकायला पाहिजे होता 1 वाटी. इथं गाजर टाकले, कोबी टाकलं आहे आणि जे वाटण आपण वाटून घेतले ते सुद्धा आपल्याला टाकायचे बघा. अगदी पुसून संपूर्ण व्यवस्थित टाकायचे हे. आता इथं आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं. मीठ टाकून घेऊया. आणि तुम्ही याच्यापासून कोणती बी वस्तू बनवू शकता. म्हणजे कसं आहे, ह्या पिठापासून आपल्याला 2-3 प्रकार करता येईल. अशा पद्धतीचं हे पीठ आहे. इथं चिमूटभर हळद टाकलेली आहे मी थोडीशी. आणि तुमचे जे इथं मटण मसाला बी टाकून घेते, थोडासा गोडा मसाला बी टाकणार आहे बघा. आणि तुमचे फक्त याच्यात मी तिखट मसाले नाही टाकलेले, इतर मसाले मी टाकले कारण की आपण याच्यात मिरच्या वाटून घातलेल्या आहेत. आता हे मी पूर्ण मिश्रण आहे ना हलवून घेते. अगदी एक जीव करायचं आहे आपल्याला. संपूर्ण एकजीव करून त्याला मिक्स करायचे बघा. अगदी छान पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचे. हे बघा पूर्ण मिश्रण कसं मिक्स झालं आहे. याच्यात नकळत मी इनो टाकणार आहे. 1 पुडी तर घेतली पण ती त्याच्यातलं थोडंसंच टाकणार आहे बघा. बाकीचं मी ठेवून देणार आहे. आणि याच्यात थोडंसं पाणी ओतते म्हणजे अजूनही जाळीदार होईल. आणि एवढा हलका फुलफुलीत नाश्ता होतो ना, खूप छान मैत्रिणी. अशा पद्धतीने तुम्ही केला असलं तर नक्कीच मला सांगा. आणि अशा पद्धतीने करून पहा, खूप छान होतो. खूप म्हणजे खूप छान होतं. अगदी अप्रतिम होतो. अगदी तोंडाला चवीन असा नाश्ता होतो हा. अजून थोडंसं पाणी टाकलं आहे कारण की बेटर जास्तच घट्ट झाले. मापात आपण हलवून घेऊया आता. हलवायची प्रोसेस अगदी चांगली करायची बरं का मैत्रिणी. खूप छान पद्धतीने अगदी तुम्ही याचं म्हणसाल ना ढोकळा, अगदी ढोकळासुद्धा होऊ शकतो. एवढं छान होणार. हे बघा किती छान मिक्स झाले का नाही. आता मी इथं आप्पे पात्र ठेवलेलं आहे गॅस. तरी ती ढोबळी आहे ना, आपल्याला करायचे आप्पे. ढोबळी बी टाकायची होती. अगदी हेल्दी पौष्टिक असा हा नाश्ता आहे. खूप छान. अगदी छोट्या मुलांना असं मोठ्यांसहित खाण्यासाठी खूप छान. आणि पोरं काय करतात, अशा आपण इतर भाज्या केल्या की खात नाही. मग अशा पद्धतीने त्यांना करून द्यायचं की संपूर्ण भाज्या बी त्यांच्या पोटात जातील. इथं आप्पे पात्रामध्ये मी अगदी तेल ओतलेलं आहे. आणि आता आप्पे पात्र बी आपलं तापलेलं आहे बघा. आणि आता आपण ते चमच्याच्या साह्याने टाकणार आहे. आता पळीने टाकाय तर काही जमणार नाही, खोलगटा चमचा घ्या होते पण चमच्याने तर नक्कीच टाकणार आहे बघा. हे बघा अशा पद्धतीने ह्या चमच्याने आपल्याला टाकून घ्यायचं. आणि अगदी टमाटर खूप फुगतात, एकदम छान फुगतात बरं का. आणि अगदी खरपूस भाजायचे आहेत आपल्याला हे बघा. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे टाकून घ्यायचं आता. आणि कधीतरी असा नाश्ता केला की खूपच छान वाटतं. लागतो थोडा वेळ पण नाश्ता अगदी लाजवाब असा होतो हा नाश्ता.
आणि माझ्या मुलांना, नातवंडांना, सगळ्यांना म्हणजे हा नाश्ता खूप आवडतो हो का. आता याच्यावर 1 मिनटभर झाकण ठेवायचं आपल्याला. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया चटणीची. इथं मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतलेली आहे, इथं थोडीशी जिरी टाकली अर्धा चमचा, ती बी वाटून घ्यायची आपल्याला. चिंच टाकलेली आहे बघा थोडीशी. अगदी आंबट गोड चटणी आपल्याला बनवायची. आणि आंबट गोड चटणी म्हणल्यावर खूपच छान. आणि इथं ओलं खोबरं आहे, ते बी मी कट करून टाकते. आणि तुम्ही साखर थोडीशी आता याच्यात टाका किंवा नंतर टाकली तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. इथं थोडेसे शेंगदाणे घेतले, जास्त बी नाही. चला आता हे वाटून घेऊ आपण. बघूया आपले आप्पे झालेत का. बघा किती सुंदर फुगलेत, अगदी टम्म फुगलेत हे आप्पे. आता आपण त्यांना पलटी मारून घ्यायचे. आणि अगदी तेल बी भरपूर टाकलेलं आहे, कारण की आप्पे छान पद्धतीने आपले शिजाव. थोडंसं चिकटलेतच झाले ते बघा किती छान पलटलेत. अगदी वाटतात का रसगुल्ल्यासारखे असे आप्पे झाल्यात. आणि चटणी बी आपली वाटण तयार झालेली आहे. चटणी बी तयार झाली मैत्रिणी. कसे झालेत हे आप्पे नक्की मला सांगा. कुणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, एक लाईक करा, बेल घंटी दाबा. चला मग उद्या भेटूया. बाय.